हरिओम. आता आपण ज्ञानेश्वरीच्या अंतिम म्हणजे 18व्या अध्यायावर चिंतन करू. या अध्यायाला एकाध्यायी गीता असं म्हटलं जातं, कारण यापूर्वी आलेल्या सर्वच विषयांचा माऊलींनी इथं पुन्हा मागोवा घेतलाय. गीतेचा मुख्य गाभा त्याग आहे. तू पुढं कर्तव्य सन्मुख हो आणि मी सुद्धा मागं न राहता तुझं सारथ्य करेन, अशी ग्वाही भगवंत इथं आपल्याला देतात. कर्तव्य विन्मुक्ता सोडून कर्तव्य सन्मुख होणे हाच गीतेचा संदेश आहे. फक्त ते कर्तव्य निस्वार्थ बुद्धीनी भगवंताची सेवा म्हणून करावं. अशा स्वकर्मरत मनुष्याला वैराग्य प्राप्त होतं आणि अंती तो मोक्षाचा अधिकारी होतो. माऊली म्हणतात, अर्जुना तो ययापरी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. याचा अर्थ अगदी सुस्पष्ट आहे की क्रियाहीनतेला, आळशीपणाला, अंधश्रद्धेला, दुश्चित्तपणाला अध्यात्मात कुठेही स्थान नाही. प्रयत्नाचा उच्चांक करीत हे जग सुखी व्हावं यासाठी प्रत्येकाने कर्तव्यबुद्धीने आपापले योगदान द्यावे, हीच अध्यात्माची अपेक्षा आहे. आपल्याच मायेचा अंगीकार करून 84 लक्ष देहाकार धारण करून ब्रह्मदेवापासून किड्यापर्यंत सर्व प्राणीमात्रांना भगवंत योग्यता पाहून देह देत असतो. 84 लक्ष देहांमधून फिरल्यानंतर त्याला नरदेहाची प्राप्ती होते, असं आपलं अध्यात्म सांगतं. या नरदेहाचा उपयोग भगवत प्राप्ती, भगवत ऐक्य पावण्यासाठीच करावा, अशी भगवंताची अपेक्षा आहे. हेच समजून सांगण्यासाठी तो संत रूपाने अवतरतो, म्हणून संत मुखातून येणारा शब्दनशब्द अत्यंत मोलाचा असतो. एवढं संपूर्ण ज्ञान भगवंताकडून ऐकल्यावर सुद्धा अर्जुन जीवमात्राचा प्रतिनिधी असल्यामुळं हे सगळं ज्ञान प्रत्यक्ष साधन करताना आम्हाला जमेल का, अशी शंका जेव्हा मनामध्ये बाळगतो, तेव्हा ती शंका न सांगता सुद्धा ओळखून गोपालकृष्ण म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, असा फार मोठा दिलासा देणारं वचन सांगतात. जसं परीक्षा पास होण्यासाठी किमान 35% गुणाची आवश्यकता असते, तसं गीता लक्षात राहिली नाही किंवा त्याप्रमाणे साधनही घडलं नाही तरी किमान काया वाचा मनानी भगवंताला आणि केवळ भगवंताला शरण जाण्यानी देखील साधकाला पराशांतीचा अनुभव येईल, असा या भगवंताच्या वचनाचा अर्थ आहे. आता असे शरण जायचे म्हणजे नक्की काय करायचे, तर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे मी करता आहे असा भाव सोडून त्याऐवजी राम करता म्हणावे. आपली इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळावी. वाट्याला येणारं सुखदुःख भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारावं. खूप सुखात अत्यानंदाच्या क्षणी हुरळून न जाता आणि अतीव दुःखाच्या प्रसंगी हातबल देखील होऊन विषाद न मानता राहावं. असं प्रत्यक्ष आचरण अत्यंत अवघड आहेच, पण अंतिम कल्याण डोळ्यासमोर ठेवून हळूहळू त्याचा अभ्यास वाढवावा. असा अहम खऱ्या अर्थाने भगवंताला अर्पण करता आला तर भगवंत भक्ताची लाज राखतोच, हे आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सर्व सद्भक्तांच्या संतांच्या चरित्रावरून सिद्ध झालेलं आहेच. समस्त विश्वाला एका सूत्रात ओवण्याचं सामर्थ्य ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिकेत आहे. पसायदानातही ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग याचा सुंदर समन्वय आहे. साधकामध्ये आमूलाग्र बदल करण्याचं सामर्थ्य असलेला, परातत्वाचा स्पर्श असलेला आणि स्वरूप परिचय करून देणारा हा चैतन्यमयी ग्रंथ. इथे भगवंतांनी स्वतःचं हृदय उखलून दाखवलं, तेच माऊलींनी केलं. केवळ आत्मसुखाच्या साम्राज्याचा जीव देखील चक्रवर्ती सम्राट व्हावा याच तळमळीने. रामकृष्ण हरी.